आता दसऱ्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। राज ठाकरेंच्या हस्ते शिवतीर्थवर शस्त्रपूजन, सुरक्षेसाठी असणाऱ्या पोलिसांच्या शस्त्रांचं राज ठाकरेंच्या हस्ते पूजन। नातू कियानकडून आजोबा राज ठाकरे यांना दसऱ्याच्या शुभेच्छा। आजोबा राज ठाकरे यांना आपट्याचं पान देत कियानकडून दसऱ्याच्या शुभेच्छा। आम्ही संविधानावर चालणार, मनुस्मृतीवर नाही, असं अटल बिहारी वाजपेयी यांनी सांगितलं होतं। संघाच्या कार्यक्रमात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं वक्तव्य। शेजारील देशांमधील अस्थिरता भारतासाठी चिंतेचा विषय, भारत जगाला मार्ग दाखवू शकतो, मोहन भागवत यांचं वक्तव्य। संघ जात पात मानत नाही, आजही शाखेत दलित, आदिवासी, मुस्लिम, ख्रिश्चन अशा सर्वांचा सहभाग। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त मुख्यमंत्र्यांचा विशेष लेख। तत्काळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विसर्जित करावा, गांधींच्या विचारांच्या अनुषंगानं पुढची वाटचाल करावी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य। दसऱ्यानिमित्त राजनाथ सिंह यांच्याकडून शस्त्रपूजन, राजस्थानच्या भुजमध्ये भारतीय लष्कराच्या शस्त्रांचं पूजन। राजस्थानच्या जैसलमेरमध्ये बीएसएफकडून आज विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजा संपन्न। दरम्यान ही तीच तोफखाना बटालियन आहे ज्याने मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर दरम्यान शत्रूला धडा शिकवला। यावेळी सर्व अधिकाऱ्यांची उपस्थिती।